नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट फर्स्ट मधला शेवटचा टॉपिक 10वा टॉपिक जो आपला आहे नॅशनल नॉलेज कमिशन अँड नॅशनल कमिशन ऑन लायब्ररीज हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. ओके, चला तर बघूया. नॅशनल नॉलेज कमिशन यालाच मराठीत राष्ट्रीय ज्ञान आयोग असे म्हणतात. इन शॉर्ट याला NKC असं म्हणतात. परीक्षेत वारंवार विचारण्यात येते NKC चा फुल फॉर्म, आणि तुम्हाला ते असे 4 ऑप्शन, वेगवेगळ्या प्रकारचे 4 ऑप्शन देतात. त्यातनं तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडायचं असतं. तर NKC चा फुल फॉर्म लर्न करून घ्या. काय आहे NKC? नॅशनल नॉलेज कमिशन. ओके, नॅशनल नॉलेज कमिशन. आपला पहिला प्रश्न इथनं या टॉपिक वरचा पहिला प्रश्न आपला इथे क्रिएट झालेला आहे. द नॅशनल नॉलेज कमिशन NKC was established in India in October 13, 2005 to enhance the quality and reach of knowledge system in the country. जे NKC आहे, नॅशनल नॉलेज कमिशन आहे, ते 2005 मध्ये 13 ऑक्टोबर 2005 मध्ये स्थापित करण्यात आली आहे. त्याची स्थापना झालेली आहे. टू एन्हान्स द क्वालिटी अँड रिच नॉलेज सिस्टम इन कंट्री. जी आपली ज्ञान प्रणाली आहे त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी याची स्थापना करण्यात आली आहे. ओके, the NKC aim to improve ideas, educational and knowledge infrastructure, making it over relevant and accessible to all section of society. NKC चा उद्देश काय आहे, त्याचा एम काय आहे, तर भारतातील ज्या शैक्षणिक आणि ज्ञान पायाभूत सुविधामध्ये जे काही आपलं नॉलेज आहे इंडियाचं, भारताचं, त्याच्या शैक्षणिक आणि ज्ञानात काही सुधारणा झाली पाहिजे ना. त्यासाठी हे जे NKC कमिशन जे हे आहे, राष्ट्रीय ज्ञान आयोग आहे, त्याची स्थापना झाली आहे. आणि त्या स्थापनेचं आपल्या शैक्षणिक आणि ज्ञानात भर घालून आणणे, त्यात काही सुधारणा करणे, हे त्यांचा उद्देश आहे. ओके, मेकिंग इट मोर रिलेव्हंट अँड ऍक्सेसिबल टू ऑल सेक्शन ऑफ सोसायटी. ज्यामुळे काय होईल, सर्व समाजातील, सर्व घटकातील अधिक संबंधित जे काही नॉलेज आहे त्यामध्ये जे ज्ञान आहे ते सुलभ बनेल. ओके, NKC काय आहे, याचे चेअरमॅन जे होते ते कोण होतं, सॅम पित्रोडा, एक प्रख्यात तंत्रज्ञ होते ते, आणि भारताच्या पंतप्रधानाचे सल्लागार होते. जे आपले PM होते डॉक्टर मनमोहन सिंग यांचे ते PA होते, ऍडवायझर होते त्या काळी. ओके, तर NKC हे सॅम पित्रोडा हे NKC चे चेअरमॅन होते त्यावेळेस. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत NKC चे? इन्हान्सिंग एज्युकेशन, शिक्षण वाढवणे, improve the quality of education at all level from primary to higher education. Enhance education primary to higher education, यात शिक्षणापर्यंत हे जे स्तर आहे, शिक्षण प्राथमिक स्तर ते उच्च स्तरापर्यंत क्वालिटी इम्प्रूव्ह करणे, क्वालिटी जे आपलं गुणवत्ता आहे शिक्षेचं ते वाढविणे, इम्प्रूव्ह करणे, त्यात सुधारणा घडवणार. ओके, प्रमोटिंग रिसर्च, संशोधनाला चालना देणे, फोस्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट टू सपोर्ट इनोव्हेशन
अँड इकॉनॉमिक ग्रोथ. संशोधनाला चालना देणे आणि नव उपक्रम, जे काही इनोव्हेशन्स आहे, नवीन नवीन जे काही इन्व्हेन्शन्स आहेत, त्या उपक्रमाला अजून अजून वाढविणे आणि आर्थिक वाढ घडवून आणणे. ओके. नॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर, डेव्हलप अँड मॉडर्नाइज इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज अँड इन्फॉर्मेशन डिसिमिनेशन. विकसित आणि आधुनिकीकरण करणे, ज्यात ज्ञान आणि माहिती प्रसारणासाठी पायाभूत सुविधा आहे ते घडवून आणणे. ओके. ॲक्सेसिबिलिटी, सुलभता असली पाहिजे. Ensure that knowledge resources are accessible to a wider audience, including remote and un- underserved area. जे ज्ञान संसाधने आहे, जे नॉलेज रिसोर्सेस आहे, त्या दुर्गम आणि वंचित क्षेत्रापर्यंत व्यापक प्रेक्षकापर्यंत ते पोहोचतील याची त्यांनी खात्री घेतली पाहिजे. ओके. वायडर ऑडियन्स जे आहे यांच्यापर्यंत जे आपले नॉलेज रिसोर्सेस आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचले पाहिजे. ओके. नॅशनल नॉलेज नेटवर्क्स, काही की रिकमेंड केली आहे तिथे बघणार आहोत आपण. नॅशनल नॉलेज नेटवर्क, यालाच आपण NKN असं म्हणतो. ओके. क्रिएशन ऑफ द हाय स्पीड डेटा नेटवर्क टू कनेक्ट एज्युकेशनल अँड रिसर्च इन्स्टिट्यूशन अक्रॉस द कंट्री. निर्मित देशभरातील शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना जोडण्यासाठी हाय स्पीड नेटवर्कचा हाय स्पीड नेटवर्क काय क्रिएट करणे, त्याचा निर्माण करणे. यामुळे काय होईल, आपण अनेक देशाशी कनेक्ट होऊ शकतो. ओके. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, improvement of library services including the digitization of resources and developing of digital libraries. लायब्ररी, ग्रंथालय आणि माहिती सेवा, याच्यामध्ये ग्रंथालय सेवा ज्यामध्ये संसाधनाचे जे रिसोर्सेस आहे त्याचे डिजिटायझेशन करणे आणि डिजिटल ग्रंथालयाचा विकास याचा समावेश या कमिशन मध्ये सांगितलेला आहे. ओके. Higher education reforms, enhancement in the quality of higher education institution and promotion of interdisciplinary research. उच्च शिक्षण मध्ये सुधारणा सांगितली आहे. सुधारणा उच्च शिक्षण संस्थेची गुणवत्ता आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाला प्रोत्साहन देणे. Quality of higher education institution and promoting to interdisciplinary research. जे आंतरविद्याशाखीय म्हणजे प्रत्येक डिसिप्लिनरीचे अनेक डिसिप्लिनरीचे जे संशोधन आहे त्यांना सुद्धा प्रोत्साहन देणे. नॉलेज वर्कर्स, डेव्हलपमेंट ऑफ अ स्किल वर्क फोर्स टू मॅनेज अँड युटिलाइज नॉलेज इफेक्टिव्हली. जे कुशल कामगार आहेत त्या कामगारांचा विकास ज्ञानाच्या प्रभावीपणे व्यवस्थापन आणि वापर करण्यासाठी कर्मचारी वर्ग जे आहे यांच्यामध्ये ते स्किल बेस्ड वर्कफोर्स असले पाहिजे. ओके. इम्पॅक्ट काय पडतोय, NKC चा, नॅशनल नॉलेज कमिशनचा प्रभाव काय आहे. The NKC recommended lead to several initiative and policy change in the Indian education and knowledge sector, including the establishment of the National Knowledge Network and various library modernization project.
एनकेसीच्या शिफारशीमुळे एनकेसीच्या रिकमेंडेडमुळे भारतीय शिक्षण आणि ज्ञान क्षेत्रात अनेक उपक्रम किंवा धोरणात्मक काही बदल झालेले आहेत, ज्यात राष्ट्रीय ज्ञान नेटवर्कची स्थापना एन याचं एस्टॅब्लिशमेंट जे स्थापना झाली आणि विविध ग्रंथालये जे आहे ते आधुनिकीकरण प्रकल्पाचा समावेश घेते. म्हणजे खूपशे असे लायब्ररीज आहेत ज्यांनी मॉडर्नायझेशन करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या लायब्ररीला नवीन रूप देण्याचं काम केलेलं आहे. डिजिटायझेशन कडे ते वळलेले आहे. असा हा एनकेसीचा इम्पॅक्ट लायब्ररीज मध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, नेक्स्ट आहे आपलं नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज, याला शॉर्ट मध्ये NML असे म्हणतात. ओके, the National Mission on Libraries was launched to strengthen the library infrastructure in India, aiming to enhance access to information and knowledge resources across the country. देशभरातील जे माहिती आणि ज्ञान संसाधनाची उपलब्धता वाढविण्यासाठी भारतातील ग्रंथालय पायाभूत सुविधा मजबूत भारतातील जे ग्रंथालय आहे त्याची पायाभूत सुविधा जे बेस आहे त्याचा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं लायब्ररीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा बेस जो आहे त्याचा पाया जो आहे तो मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय ग्रंथालय अभियान, यालाच मराठीत राष्ट्रीय ग्रंथालय अभियान म्हणतो आपण, नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज याची सुरुवात करण्यात आली. The National Mission on Libraries was announced in 2014. 2014 मध्ये या अभियानाची घोषणा करण्यात आली. ओके, नॅशनल मिशन ऑन लायब्ररीचं ऑब्जेक्ट काय होतं, उद्दिष्ट काय होतं, टू इम्प्रूव्ह अँड मॉडर्नाइज द लायब्ररी इन इंडिया, मेकिंग देम मोर फंक्शनल अँड रिसोर्सफुल. सॉरी, भारतातील ग्रंथालयामध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरण करणे, मॉडर्न लायब्ररीज इंडियामध्ये झाल्या पाहिजे आणि तितके इम्प्रूव्हमेंट आल्या पाहिजे आणि अधिक ते कार्यक्षम असले पाहिजे, यासाठी हा मिशन ऑन लायब्ररीज याची स्थापना करण्यात आली. ओके, सॉरी. ओके, याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपण बघून घेऊया. मॉडर्नायझेशन ऑफ लायब्ररीज, ग्रंथालयाचे आधुनिकीकरण, अपग्रेड लायब्ररी इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग टेक्नॉलॉजी अँड डिजिटल रिसोर्सेस, जे तंत्रज्ञान आणि डिजिटल संसाधनासह ग्रंथालय पायाभूत सुविधामध्ये सुधारणा करणे, लायब्ररी सर्व्हिसेस, ग्रंथालय सेवा जे आहे त्या सेवांमध्ये काय सांगितलं यांनी, इन्हान्स द क्वालिटी ऑफ लायब्ररी सर्व्हिसेस अँड मेक देम मोर युजर फ्रेंडली. जे ग्रंथालयाची सेवा आहे त्यात गुणवत्ता वाढवणे, इन्हान्स क्वालिटी ऑफ लायब्ररी सर्व्हिस, लायब्ररी सर्व्हिस मध्ये तुमची क्वालिटी जी आहे ती वाढवली पाहिजे आणि त्या अधिक करता अनुकूल मीन्स युजर फ्रेंडली असली पाहिजे. ओके, रिसोर्स डेव्हलपमेंट, जे संसाधन विकास आहे ते म्हणतात की एक्सपांड द कलेक्शन ऑफ बुक्स अँड अदर मटेरियल इन लायब्ररीज, जे ग्रंथालयामधील पुस्तके किंवा इतर साहित्य जे आहे, इतर जे कलेक्शन्स आहेत बुक्सचे, अदर मटेरियल जे आहे त्यामध्ये वाढ झाली पाहिजे, तो संग्रह वाढवला पाहिजे. ओके, ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग्स, प्रोव्हाइड ट्रेनिंग फॉर librarians and library staff to improve their skill and efficiency. प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी, कॅपॅसिटी बिल्डिंग्स, जे ग्रंथपाल आहे आणि ग्रंथालयातील जे कर्मचारी आहेत, लायब्ररी स्टाफ जो आहे
त्यांची स्किल वाढवण्यासाठी, त्यांचं कौशल्य वाढवण्यासाठी, त्यांच्या कामात अजून काही नाविन्यता आणण्यासाठी किंवा त्यांच्या कार्यक्षमता त्यांची सुधारण्यासाठी काय आपली ट्रेनिंग घेतली पाहिजे, प्रशिक्षण दिले पाहिजे ग्रंथालयांना. हे या नॅशनल NMLचं उद्दिष्ट आहे. ओके. डिजिटल लायब्ररीज प्रमोट द डेव्हलपमेंट अँड ॲक्सेसिबिलिटी ऑफ डिजिटल लायब्ररीज. डिजिटल ग्रंथालयाच्या विकासाला आणि उपलब्धतेला प्रोत्साहन देणे. म्हणजे आता जे काही लायब्ररीज होत्या त्या मॅन्युअली वर्क करत होत्या, तर ते मॅन्युअली वर्क न करता आता डिजिटलकडे आपण वळलं पाहिजे. डिजिटल ज्या गोष्टी आहेत त्या आपण अडॉप्ट करायला पाहिजे. ओके. यासाठी NML जे आहे, नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज जे आहे, हे आपल्याला प्रमोट करतं, प्रोत्साहित करतं या सगळ्या गोष्टी ऍक्सेस करण्यासाठी. ओके. की इनिशिएटिव्ह काय आहे? नॅशनल व्हर्च्युअल लायब्ररी ऑफ इंडिया, याला शॉर्ट मध्ये NVLI म्हणतात. बघा, जिथे जिथे शॉर्ट फॉर्म दिलेला आहे तो शॉर्ट फॉर्म तुम्हाला लर्न करायचा आहे. आणि आतापर्यंत जेवढे क्लासेस झालेले आहेत त्या प्रत्येक क्लासमध्ये आपण प्रत्येक गोष्टीचं एस्टॅब्लिशमेंट, त्याचं इनॅक्ट कधी झालं, एखादी गोष्ट लॉन्च कधी झाली, आपण त्याचं इयर आपण अभ्यासला आहे. तर ते इयर तुम्ही लक्षात ठेवा, कारण यावर प्रश्न विचारला जातो. तर ते आपले मार्क्स तिथे सुटले नाही पाहिजे. आपण ते मार्क्स कव्हर करता आला पाहिजे, याकरता आपण ते इयर एक तर तुम्ही लर्न करून द्या किंवा त्याला प्रॅक्टिस करत चला, रोज रोज त्याला ओव्हरव्ह्यू करत चला. ओके. NVLI, National Virtual Library of India, creation of a digital library to provide online access to a vast collection of books, manuscript and other documents. जे व्हर्च्युअल लायब्ररी ऑफ इंडिया, नॅशनल व्हर्च्युअल लायब्ररी ऑफ इंडिया जी आहे, त्यात पुस्तके, हस्तलिखे, मॅन्युस्क्रिप्ट आहे किंवा जे काही इतर डॉक्युमेंट्स आहेत त्याचा विशाल संग्रह, वास्ट जे कलेक्शन आहे त्या संग्रहाला ऑनलाईन प्रवेश देणे प्रदान करण्यासाठी डिजिटल लायब्ररीची निर्मिती केली आहे. म्हणजे तुमच्या लायब्ररीत जर खूप जुना असा कलेक्शन असेल, ज्याची आता कंडिशन, बुक्सची कंडिशन राहिलेली नाहीये, ती अजून खूप काळ टिकू शकेल, अशा पुस्तकांना तुम्ही डिजिटायझेशन करणे सुरुवात करायला पाहिजे. ओके. लायब्ररी ऑटोमेशन, implementation of library management system and technologies to automate various library functions. ग्रंथालय स्वयंचलन याला म्हणतो आपण ऑटोमेशनला. विविध ग्रंथालय कार्य स्वयंचलित करण्यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करतात. नॅशनल लायब्ररी डेव्हलपमेंट प्रोग्राम, राष्ट्रीय ग्रंथालय विकास कार्यक्रम असं याला मराठीत म्हणतो. एम ॲट इम्प्रूव्हिंग लायब्ररी इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिसोर्सेस ॲट द ग्रासरूट लेवल. जे तळागाळातील जे ग्रंथालय आहे त्यांच्या पायाभूत सुविधा आणि संसाधने सुधारण्याचे उद्दिष्ट या राष्ट्रीय ग्रंथालय विकास कार्यक्रमात होत असते. ओके. स्टेट लायब्ररी काउन्सिल्स, formation of state level council to oversee and coordinate library development efforts. जे राज्य ग्रंथालय परिषद आहे त्या ग्रंथालय विकास प्रयत्नाचे निरीक्षण आणि समन्वय करण्यासाठी राज्यस्तरीय परिषदाची स्थापना करणे. ओके. अचीवमेंट्स काय आहे त्याचे? इम्प्रूव्हमेंट लायब्ररी इन्फ्रास्ट्रक्चर, many libraries have been upgraded with new facilities and technology. लायब्ररी, अनेक लायब्ररी जी आहे ती नवीन सुविधा आणि तंत्रज्ञानाने
अपग्रेड करण्यात आलेली आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण अडॅप्ट करतोय आणि त्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी ज्या फॅसिलिटीज आलेल्या आहेत त्या आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये आणतोय, एक्सेस करतोय त्याचा आणि त्याचा यूज करतोय. ओके. Enhance access to digital resources, increase availability of e-books and online resources for users. जे वापरकर्त्यांसाठी ई पुस्तके, युजर्स जे आहेत त्यांच्यासाठी ई पुस्तके आणि ऑनलाईन संसाधन जे काही ई रिसोर्सेस आहे त्या संसाधनाची उपलब्धता वाढविणे. Training programs conduct various training programs for the libraries to enhance their skill and knowledge. प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा आयोजित केले पाहिजे. विविध कार्यक्रम आयोजित केले पाहिजे ग्रंथपालांसाठी त्यांची कौशल्य आणि त्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम काय आहे घेतले पाहिजेत असे यांनी सांगितले आहे. चॅलेंजेस काय आहे, आव्हाने काय आहेत या मिशन थ्रू? फंडिंग, adequate funding remain a challenging for the full implementation of the mission's goal. जे उद्दिष्ट आहे मिशन, आपले जे मिशन आहे ना, आपले जे NML आहे त्याचं जे उद्दिष्ट आहे, त्याचं जे एम आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याला त्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करणे हे सर्वात मोठे एक आव्हान आहे. आपल्याला पाहिजे तसं फंडिंग असलं पाहिजे. ओके. इम्प्लिमेंटेशन, काही अंमलबजावणी झाली पाहिजे. एन्शुरिंग इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ द रिकमेंडेशन अक्रॉस डायव्हर्स रिजन अँड लायब्ररी टाइप्स. जे प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, जसे की विविध प्रदेश आणि ग्रंथालयातील ग्रंथालयाचे जितके काही टाइप्स ऑफ लायब्ररीज आहे त्यांच्यामध्ये शिफारशीचे काय झाले पाहिजे, विश्लेषण झाले पाहिजे. सस्टेनेबिलिटी, जे डेव्हलपिंग सस्टेनेबल मॉडेल्स फॉर लायब्ररी मॅनेजमेंट अँड रिसोर्सेस डेव्हलपमेंट. ग्रंथालय व्यवस्थापन आणि संसाधन विकासासाठी शाश्वत मॉडेल विकसित करणे. ओके, हे चॅलेंजेस आहेत. होप्स तुम्हाला क्लास समजला असेल. काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्सला पुट करू शकता. क्लासला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.